बनावट आधार कार्डद्वारे संसद भवनात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। सीआयएसएफच्या जवानांनी आता 3 मजुरांना पकडलाय। आरोपींचा गेट क्रमांक 3 मधून संसद भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न खरं तर सुरू होता आणि संसदेच्या सुरक्षेसाठी तैनात सीआयएसएफनं 3 मजुरांना पकडल्याचं सध्या समजतंय। पोलिसांनी कासिम, मोनिस आणि शोएब नावाच्या तिघांना आता अटक केलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। खरं तर बनावट आधार कार्डद्वारे संसद भवनात घुसण्याचा या तिघांचा प्रयत्न होता, मात्र तिघांना पोलिसांनी अटक केल्याचं सध्या समजतंय। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, नेमकं काय घडलंय सविस्तर? खरं तर आपल्याला आठवत असेल 13 डिसेंबर 2023 ला मोठा सिक्युरिटी ब्रीच आपल्याला संसदेमध्ये पाहायला मिळाला होता। नवीन संसद भवनामध्ये 13 डिसेंबर 2023 ला बोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायनं भरून या ठिकाणी विरोध करण्यात आला होता। त्याच पार्श्वभूमीवरती आता नवीन संसदेमध्ये नवीन निवडून आलेले खासदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्या दरम्यान बनावट आधार कार्डचा वापर करत संसद भवनामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न सीआयएसएफने उघड पाडलेला आहे। त्यामुळे 3 मजुरांना पकडलेला आहे। आता हे 3 मजूर नक्की कोण होते आणि ते कुठले आहेत, त्यांची नावं जी आहेत ती कासिम, मोनिस, शोएब असं नाव आहे। मला त्यांना मजूर म्हटलेले आहे। त्यामुळे या मजुरांनी खरंच खोटी आधार कार्ड का दिली, त्याची पार्श्वभूमी काय आहे याचा तपास सीआयएसएफ जे आहे ते आता शोधत आहे। खरं जर पाहिलं तर ज्या पद्धतीने 13 डिसेंबर 2023 ला जे सिक्युरिटी ब्रीच समोर आला होता, ती चूक घडली होती। त्यानंतर संसदेची सुरक्षा व्यवस्था ही सीआयएसएफ कडे देण्यात आलेली आहे पूर्णपणे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही मोठी घडामोड समोर आलेली आहे आणि यामध्ये आता हे जे 3 मजूर म्हणून सांगितले जात आहेत की अशा पद्धतीने खोटं आधार कार्ड घेऊन या ठिकाणी का आले होते, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। पोलीस या सगळ्या प्रकरणावरती आता सध्या चौकशी करत आहेत आणि चौकशी अंती यामागे त्यांचा काय उद्देश होता हे देखील समोर येणार आहे। हो हो, नक्की शिवाजी, पोलीस या घटनेचा अधिक कशा प्रकारे तपास करतात, काय अधिक नवीन माहिती मिळते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।